श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. शास्त्रानुसार तिळाची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि म्हणूनच षट्टिला एकादशीच्या दिवशी तिळांचे 6 प्रकारचे उपाय आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी धनधान्य आणि भरभराट आणेल. आणि म्हणूनच प्रत्येकाने हे 6 उपाय जे आहेत षट्टिला एकादशीच्या दिवशी करायचे, त्याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून प्रत्येकाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षट्टिला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षट्टिला एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षट्टिला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षट्टिला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षट्टिला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षट्टिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याचवेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षट्टिला एकादशीचे व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षट्टिला एकादशीचे व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. तर चला जाणून घेऊया ते कोणते तिळाचे 6 उपाय आपल्याला करायचे ज्यामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती तर होणारच आहे, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपल्याला धनधान्य सुख समृद्धीची कधीही कमतरता पडणार नाही. षट्टिला एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळ करताना आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ ही करायची आहे. आणि आंघोळ करताना आपल्याला श्री हरी विष्णूंचं निरंतर जप करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची रोगराईही होत नाही. षट्टिला एकादशीच्या दिवशी तिळाच्या तेलाने मालिश करण्याला सुद्धा खूपच महत्त्व दिलेलं आहे. जर आपण ह्या दिवशी तिळाच्या तेलाने मालिश केलं तर त्यामुळे आपल्याला शुभ फळ हे मिळतं. कारण मालिश केल्यामुळे आपल्याला सर्दी किंवा फ्लूसोबत अनेक प्रकारचे जे आजार होणार असतात त्यापासून मुक्तताही मिळत असते. स्नान झाल्यानंतर जेव्हा आपण श्री हरी विष्णूंची पूजा करणार असतील तेव्हा आपल्याला विष्णू देवांचे तिलोदक म्हणजे आपल्याला पंचामृत तीळ मिसळून स्नान करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे. यामुळे आपल्याला श्री हरी विष्णूंचे भरभरून कृपा आशीर्वाद हे मिळत असतात. त्याचबरोबर षट्टिला एकादशीच्या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करायला अजिबात विसरू नका. आपल्याला आपल्या पितरांकरता अवश्य तीळ अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या पितरांकडून आपल्याला भरभरून आशीर्वाद हे मिळत असतात.
षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाच्या दान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. जितकं जास्त आपण तिळाचं दान करतील तितकं जास्त आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. जर आपल्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल तर आपल्याला जे आहे षटतिला एकादशीच्या दिवशी काळ्या तिळांचं दान करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या कुंडलीतील शनी दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. षटतिला एकादशीच्या दिवशी हवन करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आपली पूजा करून झाल्यानंतर जे आपल्याला हवन करायचं आणि हवन करताना जे हवनच्या साहित्य असतं त्याच्यामध्ये आवर्जून आपल्याला काळे तिळ हे मिसळायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हवन करायचं आहे. आणि हवन करताना ह्या वस्तू आपल्याला अर्पण करायचे आहेत. म्हणजे हवनामध्ये काळे तिळ आवर्जून आपल्याला अर्पण करायचे आहेत. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती राहते. आपल्याला या दिवशी श्री हरिविष्णूंची सुद्धा विशेष पूजा करायची आहे. तिळाने त्यांची पूजा करायची आणि पूजा करताना आपल्याला श्री हरिविष्णूंचं निरंतर जप करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. श्रीकृष्णाचे स्तोत्र त्याचं सुद्धा पठण करायचं आहे. तर हे आहे तिळाचे 6 महत्त्वाचे उपाय जे प्रत्येकाने षटतिला एकादशीच्या दिवशी करायचेत. असं केल्यामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती तर होतेच होते, पण आपल्याला जे आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलतची कधीही कमतरता पडत नाही. श्रीहरींची भरभरून आपल्यावर कृपादृष्टी ही राहत असते. त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांचे सुद्धा शुभाशीर्वाद हे मिळत असतात. म्हणूनच प्रत्येकाने हे जे आहे दान, ह्या दिवशी स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे. आवर्जून करा, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.